नमस्कार, मी शीतल कांडेलकर, शिक्षक आघाडी शहर अध्यक्ष, आम आदमी पक्ष, पुणे. गेले 5 महिन्यांपासून शिक्षक भरतीतील अभियोग्यताधारक यांच्यासोबत आम आदमी पक्षाचाही प्रवास सुरू आहे. मी शिक्षक आघाडी शहर अध्यक्ष असल्याने या भरतीकडे जातीने लक्ष देत आहे. 11 जानेवारी 2024ला आम्ही ह्या मुलांसोबत त्यांच्या प्रवासात सक्रिय झालो. यांनी एक निवेदन आम्हाला दिलं आहे. आमची प्रश्न समजून घ्यावीत आणि ती मांडावीत आणि त्याला तोडगा निघावा अशी त्यांची एक मागणी आमच्यासाठी होती. आणि आम्ही ती मागणी पूर्ण करण्यासाठी अगदी कामालाच लागलोत. यासाठी आयुक्त कार्यालयात 2 ते 3 निवेदनं आमच्याकडून देण्यात आली. आंदोलन घेण्यात आलं. विषय असा होता, 13 ऑक्टोबर 2023चा शासनाचा जो GR होता त्यामध्ये इंग्रजी आणि मराठी माध्यम असा भेदभाव करून भरतीची प्रक्रिया राबवण्यात येणार होती. ती रद्द करून ती गुणवत्तेनुसार घेण्यात यावी यासाठी आम्ही अगदी सक्रिय सहभाग घेऊन आंदोलनं केली, मागण्या मागितल्यात आणि ते सक्सेसही झालं आणि त्यातून 11,000 भरती आज महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. त्यानंतर या भरतीला जी संथ गती प्राप्त झाली तर ती अजूनही त्याच स्थितीत आहे. अनेक निवेदनं माझ्याकडून दिली गेलेली आहेत. जवळजवळ 12 ते 13 निवेदनं मी दिलेली असतील. प्रत्येक निवेदनामध्ये वेगवेगळ्या प्रकारची मागणी त्यांना केलेली आहे. आचारसंहिता लागण्याच्या आधी ही भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी यासाठी 2 निवेदनं गेलेली आहेत. तोंडी किती वेळा बोलले गेलेले असतानाही या मागण्यांकडे दुर्लक्ष करत या शिक्षक भरतीकडे अतिशय दुर्लक्षित किंवा अतिशय संथ गतीने, कासव गतीने जी प्रक्रिया सुरू असते अशा पद्धतीची प्रक्रिया किंवा अशा पद्धतीचा दृष्टिकोन या शिक्षक भरतीकडे बघण्याचा आहे. हे मुळात फार चुकीचं आहे. यासाठी एकच सांगायचं आहे की जेव्हा आपण योग्य मागणी मागत असतो तेव्हा आपण सुरुवातीला अगदी शांततेने, नम्रतेने आपली मागणी समोरच्या व्यक्तीला किंवा समोरच्या ऑफिसकडे किंवा आयुक्तांकडे अगदी नम्रतेने निवेदनं देऊन ही भरती प्रक्रिया किंवा आपलं काम करून घेत असतो. तर याला कुठेतरी अंत असतो, कुठेतरी एक आपली सहन करण्याची शक्ती असते. त्या शक्तीचा आता पारावार उडालेला आहे. किती निश्चिंतपणे ही सगळी प्रक्रिया राबवण्यात येते याची अक्षरशः चीड यायला सुरुवात झालेली आहे. निवेदन 1, निवेदन 2, स्मरणपत्र 1, स्मरणपत्र 2 अशी अनेक निवेदनं, स्मरणपत्र देण्यात येतात. तरीही मागण्यांकडे दुर्लक्ष होते. शासन आणि प्रशासनाची ही जी उदासीनता आहे शिक्षक भरतीविषयी किंवा शिक्षणाविषयी ही मुळात लक्ष वेधणारी आहे. या प्रक्रियेमध्ये सहभागी असताना मला स्वतःला प्रोसेसमध्ये नसतानाही जो त्रास होतो आहे तर प्रत्यक्ष जी अभियोग्यताधारक आहे यांची मनस्थिती आपण समजू शकतो. अनेक मुलं आहेत, त्यांना त्यांची कुटुंब जोडलेली आहेत. मुलांची वयं अक्षरशः 30, 35, 37, 38 इथपर्यंत वाढलेली आहेत नोकरीची वाट बघत. महाराष्ट्र शासन या गोष्टीकडे लक्ष का देत नाही हा मोठा प्रश्न आहे. आता हा प्रश्न कसा सोडवला जावा? आम्ही आमच्या परीने प्रयत्न करत आहोत. अनेक निवेदनं दिली गेलेली आहेत, प्रेमाची भाषा बोलून झालेली आहेत, आदर सन्मान दिला गेलेला आहे. तरीही तोडगा नाही. तरीही परिस्थिती जैसे थेच आहे. याला कारणीभूत कोण? सामान्य माणसाला होणारा हा त्रास, गेलेली ही वेळ शासन आणि प्रशासन भरून देणार आहे का? किती दिवस
या मुलांनी असं तात्काळच थांबावं. 2011 नंतर भरतीचे 3-13 झालेले आहेत. शिक्षक भरती होत नाही का? हा प्रश्न मी शासन आणि प्रशासनाला या सोशल मीडिया थ्रू विचारत आहे. का? मुलांसोबत 5 महिन्याचा प्रवास करत असताना मला त्यांच्या अडचणी कळाल्यात. कितीतरी फोन येतात. कला शिक्षक, क्रीडा शिक्षक, इंग्लिश मीडियम, मॅथ्स, सायन्स कुणाकुणाचे प्रश्न सोडवणार? आणि का ही प्रश्न का उभी राहिलीत? का आपण लक्ष देत नाही? का ही प्रक्रिया सुटसुटीत नाही? का हे इतकं किचकट आहे? का मुलांना असं आशेवर ठेवलं जातं? कधी सांगतायत 67,000 भरती करणार आहोत, आपले शिक्षण मंत्री सांगतात केसरकर साहेब. त्यानंतर म्हणतात नाही 55,000च करणार आहोत. त्यानंतर आयुक्त कार्यालयातून कळतं नाही 55,000 नाही होणार. काय चाललंय? आम्ही मोलाचा वेळ देऊन तिथपर्यंत येतो आहोत. मुलं पूर्ण महाराष्ट्रातून पैसे खर्च करून पुण्यापर्यंत पोहोचतात. त्यांना भेटू दिलं जात नाही. अक्षरशः साईडला व्हा असे हातांचे इशारे करून मुलांना बाजूला सरकवलं जातं. का? तुमच्याकडे नाही तर कोणाकडे जातील ते मुलं? का त्यांच्या प्रश्नांची उत्तरं दिली जात नाहीत? आज मी स्वतः या 5 महिन्यांमध्ये जवळजवळ 14 ते 15 निवेदनं आयुक्त कार्यालयामध्ये दिलेले असतील. प्रत्यक्ष जाऊन आयुक्त साहेबांना प्रश्नांची उत्तरं विचारली. परंतु यथाशीघ्र, लवकरात लवकर, बुलेटिन काढून अशी शब्द टाकून ही भरती प्रक्रिया लांबतच जात आहे. मुलं मंत्रालयापर्यंत पोहोचतात. तिथून वेगवेगळी माहिती घेऊन येतात. ती सगळी माहिती माझ्यापर्यंत येते. मॅडम तिथे फाईल अडकली आहे. नाही मंत्रालयातूनच आलेली नाही आयुक्त साहेबच करू शकतात. आता कसं ह्या मुलांना समजवायचं? कसं हे सगळं थांबेल? कधी यांना न्याय मिळेल? अहो इतके दिवस एक भरती करण्यासाठी. त्यात तर अजून एक गोष्ट छानच झाली शासन आणि प्रशासनासाठी. लोकसभा 2024ची आदर्श आचारसंहिता लागली आणि मग कारण मिळालीत. आचारसंहिता संपू द्या, आम्ही शिथिलतेसाठी मागणी केलेली आहे. आम्हीही पत्र दिलं होतं. आचारसंहितेत शिथिलता मिळावी आणि ही भरती प्रक्रिया पूर्ण व्हावी. परंतु नाही, त्यांना जे करायचं होतं तेच त्यांनी केलं. 1 ते 1.5 महिना आचारसंहिता चालू आहे. आम्ही निवडणूक आयोगाकडे पत्र पाठवलेलं आहे, प्रस्ताव पाठवलेला आहे. शिथिलता मिळण्यासाठी पुढचे राऊंड लागावेत, मुलांना नियुक्तीपत्र मिळावेत. जे 11,000 मुलं लागलेली आहेत त्यांना, त्यासाठी आम्ही पत्र पाठवलेलं आहे. मी म्हटलं द्या प्रस्ताव तुमचा, काय पाठवलं आहे तुम्ही? नाही दिला. का देणार? काय मागण्या केलेल्या होत्या कुणास ठाऊक. पत्र मला मिळालेलं नाही. एकाही निवेदनाचं उत्तर दिलं जात नाही. मुळात हे सोशल मीडियावर सांगण्याची गरज पडणार नव्हती, पण रिप्लाय येत नाही कोणत्याच गोष्टीचा. अक्षरशः अनेक प्रश्न माझ्यासहित मुलांच्या डोक्यामध्ये चालू आहेत. तर हे जे आहे, ही जी कासवगती, संथ गती, तुमची उदासीनता, शिक्षणाला दुय्यम महत्त्व, या सगळ्या गोष्टी कुठेतरी संपल्या पाहिजेत. ह्या संपल्या पाहिजेत. सामान्य मुलांना, अभियोग्यताधारकांना न्याय मिळाला पाहिजे. त्यांचा हक्क आहे तो. सगळी नैसर्गिक प्रक्रिया या मुलांच्या आयुष्यातली खिळखिळी करून ठेवली तुम्ही लोकांनी.
त्यांच्या मागे त्यांचे परिवार आहेत, कुटुंब आहेत, त्यांनाही चिंता आहे. जेवणाच्या ताटावर बसल्यावर मुलांना प्रश्न विचारले जातात, काय उत्तर देणार ते? का आपलं महाराष्ट्र सरकार, हे शासन प्रशासन इतकं उदासीन का आहे? काय कारण आहे याच्या मागे? ही जेही कारणं असतील ती आता लवकरात लवकर संपवा. 10 ते 12, 15 जेही निवेदनं दिलेली आहेत ती आम्ही अगदी आपुलकीने, प्रेमाने, अगदी पोलाइटली ती आम्ही तुम्हाला दिलेली आहेत. परंतु आता जी वाट बघण्याची क्षमता आहे ती संपलेली आहे. आता निवेदन देण्यात येणार नाही. आता कठोर पाऊल उचललं जाईल. कठोर पाऊल उचलून, आंदोलनं करून, संविधानिक मार्गाने बरं का, उपोषणाला बसून ही भरती प्रक्रिया मी पूर्ण करून घेणार. जी सामान्य कुटुंबातून, कष्टकरी कुटुंबातून, शेतकरी कुटुंबातून आलेली जी अभियोग्यताधारक मुलं आहेत त्यांना न्याय मिळवून देणार. आता लवकरच 20 तारखेनंतर आमची तयारी सुरू झालेली आहे. त्यानंतर पदवीधर, शिक्षक, आमदारांच्या निवडणुका सुरू होतील. परत आचारसंहिता लागेल. परत तेच चक्र सुरू होणार आहे. शिथिलतेसाठी आम्ही पत्र दिलेलं आहे, आम्ही ही मागणी केलेली आहे, आम्ही ती मागणी केलेली आहे. हे मुळात आता सहन होत नाही. आता ज्या निवडणुका होणार आहेत त्यांची आचारसंहिता लागण्याच्या आधी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी. नाहीतर उपोषणाला बसण्यात येईल आयुक्त कार्यालयाच्या समोर. आणि अशा प्रकारे आम्ही तुमच्या ह्या सगळ्या प्रक्रियेचा निषेध करणार आहोत. आणि तो होणारच. कारण नम्रता किंवा आपुलकीने सर्व प्रकारे आम्ही प्रयत्न करून बघितलेला आहे. का आमच्या एकाही निवेदनाचं उत्तर आम्हाला दिलं जात नाही? हे मी प्रधान सचिवांपासून तर आयुक्त कार्यालयापर्यंत सगळ्यांनाच विचारत आहे हा प्रश्न. प्रधान सचिवांच्या टेबलवर फाईल आहे असं अनेक मुलं सांगत आहेत. का तिथेच ठेवून आहे ती फाईल? का तिच्यावर काही प्रक्रिया होत नाही? का? काहीतरी कारण असलं पाहिजे ना, की तुम्हाला पुढची भरती प्रक्रिया राबवायचीच नाही आहे का? मस्त तसं स्पष्ट सांगायचं. मुलं आशा धरून नाही ना बसणार, आपल्या आपल्या कामाधंद्याला लागतील. आम्ही 11,000च भरती करू शकतो हे स्पष्ट सांगा. आमच्यात नाही क्षमता हेही सांगा. कधी बोलणार? मुलं आत्महत्येच्या गोष्टी करतात. आता थकलो बाबा, आता हरलो. आजच्या तरुणाईला तुम्ही असं बोलायला भाग पाडत आहात, ज्यांच्यावर महाराष्ट्राचं, भारताचं भवितव्य अवलंबून आहे. अशा मुलांच्या तोंडून ही भाषा शोभते? आणि आपण लोकप्रतिनिधी म्हणून शासन, प्रशासन, राजकीय पक्ष यांना हे बरं वाटतं का? नाही वाटत. आपण लोकांसाठी, समाजासाठी काम करण्यासाठी ह्या पदावर आहोत हे आपण विसरतो. हे विसरता कामा नये. म्हणून सांगते, ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर जरा गती घेऊन पूर्ण करावी. परत आचारसंहिता हे कारण सांगू नये. होऊ शकतं सगळं फास्ट केलं तर, परंतु नाही. आपल्याला दप्तर दिरंगाई, लहान सहान कारणं
काय माहीत त्याच्या मागे कोणत्या प्रकारचा आळस आहे, का आपण काम करत नाही, का काम करून घेत नाही, मोठा प्रश्न आहे हा. पण हा सुटेल. प्रत्येक प्रश्न हा सुटण्यासाठीच असतो. प्रत्येक प्रश्नाला उत्तर आहे आणि आपण बांधील आहोत सामान्य जनतेच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. आपण लोकप्रतिनिधी बांधील आहोत. मी बांधील आहे. तसं तुम्हीही असायला हवं. एवढेच बोलते आणि संपवते. मी हा जो व्हिडिओ बनवलेला आहे याची दखल प्रत्येक अधिकाऱ्याने, शासन आणि प्रशासनातल्या आपल्या शिक्षण मंत्री साहेबांनी घ्यावी अशी अपेक्षा आहे मला. एवढंच बोलते आणि संपवते. धन्यवाद.